आपण आहोत कोकणात, तुम्हाला माहिती असेल. सकाळचा नाश्ता आपला पिठलं आणि भाकरी. हा, हातामध्ये हात ठेवा. बरोबर. कुळीद आहे, आपण पिठी बनवतो ना. सोनू आणि दुर्गा केवढ्यात बघ हे काढलं. तू एवढी फेमस आहे तू इन्स्टावरती. मग तो पण कुठे गेला आपला? अरे बादशाह बघ इकडे खाली असतो तुमच्याकडे. चल बाय बाय. बाय बाय बाय. भेटूया. काळजी घ्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आहोत कोकणात, तुम्हाला माहिती असेल. आणि खरं सांगू तर आता मी आहे पाटल्या दारला. आमच्या पाटल्या दारला म्हणजे पडवी असते, घरचं पाटलं दार जे असतं तिकडे आहे मी आता. आणि काकीने इकडे पाठी आहे ना खूप साऱ्या भाजी आणि असं खूप काय काय लावलं इथे. तर मी तुम्हाला दाखवतो काय काय लावलं ते घरी. काही काय काय लावलं जरा सांगशील? हे काय? ही वांगी. ही वांगी आहेत. आली आहेत वांगी. अरे बाप रे बाप. हे बघा ही वांगी आहेत. सगळ्या ह्याला लागले. ह्याला किती वर्ष आली याला लावून? आता 2 महिने झाले. 2 महिने आले. अरे बाप रे. आणि ह्याला पाणी रोज म्हणजे काय काय असं पाणीच टाकावं लागतं ना फक्त? आणि खत घालायचा, शेण घालायचा. ओके. आणि भाजी आहे. ही पालेभाजी आहे. हो. अरे बाप रे. पण ह्या भाजीचं नाव काय म्हणजे काय असं स्पेसिफिक? भेंड्याची भाजी. ओके. हो. पण मी गावालाच असते. हा. नाही, मुंबईत पण आहे. मुंबईला. ही लालमट आहे. हा, ती लाल. ही लालमट आहे. बघा मित्रांनो. टोमॅटो. कुठे टोमॅटो? अरे बाप रे. हे बघा, हे बघा हे टोमॅटो. हे असं आपलं बोलतात ना एकदम पौष्टिक खाण्याचं ना, इकडेच आहे. हे मिरची आहे. हे बघा मिरची पण आली. ही सगळी 1-1, 2-2 वर्ष झाले. ते किती वर्ष आले? आता 6 महिने झाले. हे बघा मिरच्या बघा. पावसात रुजलेला पण आता पण भाजी धरली. ओके ओके. आणि हे ही गवार आहे. ही काय गवार बघ खाली धरली आहे ना, तुम्ही धरता आता. ओके. पण ही गवार म्हणजे अशी कशी गवार? ओके. मग ही कापायची अर्धी अर्धी, मग ही गवार बनते. ही गवार अशी असते. धरता. हा. अरे बाप रे. आणि ती सगळी भेंड्याची भाजी आहे. ती भेंडी तू आता कापलीस ना भेंडी? हा. कुठे आहेत? हा. ही बघा काकीने भेंडी ही जी आहे ती ऍक्च्युली बोलतात ना म्हणजे आपल्या स्वतःच्या शेतातून उगवलेली ही आहे. बघा कुठून आणत नाही आणि कुठून काय करत नाही. किती मस्त. म्हणजे इथे 4-5 भाज्या झाल्या आपल्या. 4-5 पण नाही, अति झाल्यात. ही कुठली? ही भेंड्याची. ही भेंडी ना? हा, ही ही सगळी बघा भेंडी आहे. ही भेंडी आहे मित्रांनो. आतमध्ये मग वेल ते चवळीचे. कुठली? आतमध्ये आहे ते? याच्यामध्ये असे आहेत. ओके. इकडे चवळीचे वेल आहेत. तर हे अशी भाजी आहे आपली. आणि ही माठाची भाजी आहे. माठाची? हिरवा माठ. ही पण भाजीच आहे ना आपली प्रॉपर? त्याच्यात मिरचीची झाडं आहेत पण ती दिसत नाहीत त्या माठामुळे. ओके ही मिरचीची झाडं आहेत. ओके. म्हणजे अजून लावलेत मिरची झाडी? हा, ती लावलेली. अरे आता बाप अजून रे धरली बाप. नाही, ती आता धरली. मस्त की यार मस्त. म्हणजे हे रोज मग पाणी तुम्ही घालता नीट एकदम? सकाळी पाणी. रोज सकाळी पाणी आहे ना? वा चालेल चालेल. थँक्यू काकी. तर ही काकीने इथे मस्त ना म्हणजे रोज ऍक्च्युअली सांभाळावं लागतं ह्यांना. आणि ती मस्त असे सांभाळते. बंटू पण आहे. आणि बरं वाटतं म्हणजे घरातल्या बोलतात ना मुंबईला आपण बोलतो ना की अरे कुठल्या भाजीवरून घ्यायचं, सगळे ते फ्रॉड चालू आहेत. की पण बोलतात ना की कुठली भाजी चांगली आहे नाही चांगली आहे तिथून घेऊया ती चांगली येतो, हा कुचकी देतो मग हे होतंय. असं काहीच नाही इथे इकडच्या भाज्या काढा त्या घ्या. आणि हीच आम्ही रोज खातोय. तर काकी तेच बोलली मला की पाठी ये आणि पाठी बघ की इकडे आपण मस्त झाड लावलं. हे माहिती नव्हतं. गणपतीला एवढी हॉचपॉच असते ना त्याच्यामुळे. पण आता आल्यावरती कळलं की खूपच भाज्या आणि एवढ्या मस्त ना अशा वाटत टवटवीत एकदम भाज्या. त्या ग्रीन प्रॉपर ग्रीन ना त्याच्यात कुठलं हे टाकलेलं ना काही टाकलेलं. वांगी पण एवढी मस्त हिरवी आहेत ना. आपण नॉर्मली काय बोलतात पर्पल टाईप वांगी खातो पण इकडे अशी ग्रीन अशी असतात ना वांगी तशी वांगी आहेत. आणि खरंच मस्त आहे. म्हणजे बघाल ना तर तिने मस्त एकदम असं रेडी केलंय. आणि हे मस्त अजून रेडी होईल तर मजा येईल. आणि नंतर थोड्या वेळाने आपण म्हणजे या 2-3 दिवसामध्ये बंटी ना केळीची भाजी बनवते. केळीची म्हणजे आपले केळीची भाजी म्हणजे केळ्याचे वेफर आपण खाल्ले असतील कधी पण भाजी पण खाल्ली आहे. सॉरी केळ्याचे वेफर करते ती आणि घरी करते एकदम फटाफट म्हणजे 5 मिनिटामध्ये दादा करून देते. हे बघा हे केळ्याचे इकडे घड लागलेले आहेत बघताय तुम्ही. हे केळ्याचं झाड आहे आपलं तर लागलेलं ऑलरेडी. तर ह्याचं पण ते वेफर करते ना आई शपथ. म्हणजे आपलं स्वतःचं असं फट करून ऑइलमधून फटाफट म्हणजे फ्रेश ऑइलमधून काढते मस्त त्यांना कापते. धमाल असते. तर हेच ॲक्च्युली गावात राहण्याचं महत्त्व आहे की म्हणजे स्लो जीवन आहे सगळं आहे.
पण पौष्टिक, म्हणजे न काही त्याच्यात बोलतात नाही का केमिकल विमिकल न असता ते आपण नॉर्मल जेवण एकदम खातो आणि तेच अंगाला लागतं आपल्या. तर अशी आपली मॉर्निंग झालेली आहे कोकणामध्ये. बस हे आपलं बाटलं, तर हे बघताय हे सगळी आपली जागा आहे पाठी. तिकडे कुंपण टाकलंय, पूर्ण अशी जागा आहे. हा आपला गोठा होता तुम्हाला मी सांगितलेलं. हा बघा इकडे गोठा होता आणि मस्त इथे आम्ही खेळायचो लहानपणी. ही जी जागा आहे ना तिकडे खेळायचो आम्ही, खूप खेळलोय तिकडे, खूप म्हणजे खूप खेळलोय. आणि हे आपलं असं घर कोकणातलं, स्वर्ग स्वर्ग भाई स्वर्ग. मित्रांनो हे तुम्ही ओळखलं का, परबांचा सूर्यकीर्ती. तर हा आहे आपला देवारा. आणि हे पाठून तुम्हाला जर आठवलं नसेल, हा जो बॅकग्राऊंड आहे तो शिंगोबाचा बॅकग्राऊंड आहे. आणि हा गणपतीला आपलं डेकोरेशन होतं यावर्षी. हे जे दिसतं तुम्हाला पाठचं हे पूर्ण डेकोरेशन होतं, ते आम्ही असंच ठेवलं गणपतीची आठवण म्हणून. मी नॉर्मली कधी पण जेव्हा गणपती आपला जेव्हा बसतो, बाप्पा बसलो आणि तेव्हा कुठलंही डेकोरेशन होतं त्याची एक आठवण ठेवतो. तसं एक महाराजांचं डेकोरेशन केलं ना, शिवाजी महाराजांचं, तेव्हा हे बघा हे दिसतं, हे स्वतःहून आम्ही बनवलेलं आहे. ही जी मुद्रा आहे आपली ती बनवलेली आणि ही इथेच आम्ही लावली. तर असं आठवण असते. परत ही आठवण आहे दरवर्षी जेव्हा जेव्हा परबांचा सूर्यकीर्ती, परबांचा महाकालेश्वर, जेव्हा जेव्हा काय काय असतं तेव्हा तेव्हा त्याची आठवण म्हणून मी काहीतरी एक डेकोरेशन घरी ठेवतो, बाकी सगळं विसर्जन करतो. पण ह्याची खरंच आठवण आली. आपला बाप्पा इथे बसतो पूर्ण 6 दिवस. आणि ही आपली मंडपी यावर्षी रंगवलेली, हे बघताय तुम्ही, मस्त रंगवलेली अशी. आणि खरंच आठवण येते आपली अशी. मुंबईमध्ये असं हे असतं ना, खरंच आठवण येते आपली अशी. ते पाठीवर तुम्ही बघताय, आपल्या पाठी काढलंय ओमाने, ते श्वेतानेच काढलंय, खूप मस्त असं. आणि खूप मस्त हे भारी केलंय. तर असं हे सगळ्या म्हणजे माझ्या टीमची पूर्ण आठवण येते मला. ही मंडपी पण रंगवताना एवढी मजा आलेली ना, आई शपथ. बाप्पा पण येतो आता, किती एक 4-5 महिने उरलेत बाप्पाला. येईल बाप्पा आणि बाप्पा परत इथे बसते आणि परत येऊ आपण कोकणामध्ये. तर कोणी पण बाप्पा सिरीज बघितली असेल तर जाऊन बघा, तुम्हाला खरंच आठवेल की कोकणातले गणपती कसे असतील आणि काय काय असतं, कसं असतं. बाकी जे फॉलो करत असतात ते तर त्यांनी तर बघितले की परबांचा बाप्पा कसा असतो म्हणून. मस्त वाटतंय बघा. शिंगोबा. सकाळचा नाश्ता आपला पिठलं आणि भाकरी, मस्त. हा सकाळ सकाळी घातला नाश्ता, मस्त पिठलं आणि भाकर. चला मित्रांनो, परत आपण आता चव्हाट्यावर जाऊया. आपल्या गाडीला पण न्यायचं, टूथलेसला पाया पडायला, आणि सगळ्या फॅमिलीला पण घेऊन आपण जरा जाऊन येऊया, पाया पडून येऊया मस्त. चल, आपलं पाया पडून झालं, निघूया आता घरला. खूप ऊन आहे पण यार, खूप ऊन आहे, मजबूत ऊन आहे. म्हणजे वाटलं नव्हतं, कारण गेल्या वर्षी आम्ही एप्रिलमध्ये आलो, एवढं नव्हतं. मार्चमध्येच यावेळी एवढं ऊन आहे ना, काय बोलू तुम्हाला. पण ठीक आहे, संध्याकाळी एकदम मस्त असतं, शांत वातावरण असतं आणि थंडी पण एक बऱ्यापैकी असते आहे म्हणजे. चला, आपली टूथलेस उभी आहे. काय चालू आहे हे काय आता? माझा पदर तू धर, तुझा पदर मी धर. काय चालू आहे बघा लोकांचं. फोटो बघा यांचे, फोटो बघा. मला हसायला जातो सोन्यामुळे. असंच करतात ना. हा असंच करतात. जवळ उभी राहा. हा, हातामध्ये हात ठेवा. बरोबर. आता बघा एकमेकांकडे. वा, प्री वेडिंग शूट केलं पाहिजे ना या लोकांचं. नवीन जोडपं प्री वेडिंग शूट. हा, आता एक काम कर वहिनी, आता ते हसतात ना असे डोळे बेबंद करून, तसा कळलं का? 1 2 ते हसा, तो बोलतोय हस म्हणून. चला, हा हसा हसा. अहो, आपण प्री वेडिंगला केलाय ना, असं करता. मी किती चांगला केला. हा चल, हा असं 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 खाली. हा असं असं बरोबर काढत राहा. हा, खाली वरती चालू आहे दोघांचं. तर नवीन जोडप्यांनी प्लीज फोटोशूट आधीच शिकून घ्यावे. हे यांचं चालू आहे मस्त. काढले
सुयश सगळ्यांकडून 50-50 रुपये. हा सिंगल रे यार. सिंगल सिंगल सिंगल. लावतो ना इंस्टावर. हा भाऊंनी घातला गॉगल, पोरी झाला पागल. शपथ. अहो वहिनी दाखव जरा. अहो दाखवा इकडे. जरा दाखवा कुठे अहोची नथ आहे. हे बघा, हे तुम्ही बघताय मुलांनो, अहोची नथ केली आहे मस्त. काम करूचा लॅपटॉप. आणि हे बघा, हे अहो चालले कामाला. काम करू. सुरेश माझा आणि ह्याच्याकडनं घे बंडू. या ना. शपथ. काकी मस्त माझी सागरवेणी बांधते. इंग्लिश मध्ये ज्याला ब्रेड बोलतात. काकी बोलते की या मुलींची पण येणार नाही, अशी एवढी चांगली आली. खरं काकी? हा खरंच मग त्यांची नाहीच एवढी चांगली आहे. आता मी आज असाच फिरतो, संपला विषय. हा. हा मस्त आणलेला मस्का का? ब्रेड बोलतात. हा आज मग कणकवली असाच फिरतोय. कसं वाटतंय? भारी वाटते. काकीने काय काकी कोणाचं बोलतेस तू? काय बोलतेस? माणूस म्हणजे तुझ्या अर्थ दिसा गं, अशा केसांचं सामानाचा होता असं माणूस हा. काकीने बघा सागरवेणी, इथून ट्रेन एक जाते, इथून एक ट्रेन जाते. अगं बघितलं, हे माझ्यासाठी कॉपी करतात तुमच्या आईला. आरशी दाखव. नाही, आरशी घेऊन या आधी. ते उलट्या पिसाचा कोंबडा असतो. ते माहिती ना उलटी असतात कोणाची. काय तू बोलतोय? उलटा विसाचा कोंबडा. आमच्याकडे असतं. काकीचं गावचं ऐका वाक्य आहे का? काकीचं काय भारी होत होते काय? 2 डोळे नव्हते, आंधळा फक्त एकच डोळं ना. हे बघ हाय हिला बघ. बाय दशावतार मधलं नाटक हे वाटतंय. बंटी पडशील तिथे. त्याचं बघ काय तर. वेगळंच चालू तिचं. घरात आमच्या एक एक खरं बोलतो कॅरेक्टर आहेत. खरं तुमच्या त्यापेक्षा एक नगच असतं. नगच आहेत. तुमच्याकडे पण असतील अशी भावंड तर कमेंट करा तुम्ही पण, त्यांना टॅग करा. मोबाईलवर आहे. हा बोलता. तू दिसणार का? सकाळच्या भाज्या दाखवलं ना आपण. आता आपण हे केस दाखवतो. काकी द स्टार ह्याच्या टाईपचं. काकीचं ब्युटी पार्लर. मनीषाज ब्युटी पार्लर. मनीषास ते आहे ना. मनीषा, वनिता, मनीषा, वनिता, हनुमान काइंड. काय झोपली आहे बघा, कसली गाढ झोपली आहे ती. आई शपथ. किंवा तू मागे बघते बा आता. उर गये बाय. ती बोलते मी प्रथमेश बोलतोय. चला मित्रांनो, जरा जाऊया आपण आता कणकवलीला. कणकवली मस्त काकीने वेणी बांधले तसं होते मी बघा. वेणी बघा. चल बाई, चला ये चला घर खाली गेला. चला चला आई. आता ठरवूया आपण. आता चाललोय. आज काय नव्हतं आज तर विचार केला मामाकडे मावशीकडे. 2 मावशी आहेत. एक राहते डिकवल म्हणजे जुनवरे मालवण साईडला, एक राहते कणकवलीमध्ये कलमट, आणि मामा राहतो तुम्हाला माहितीच आहे मामा कासरड. तर बघूया आता, कॉल करूया त्यांना आणि निघूया आपण. चल तुथलेस निघूया. गेल्या वेळी ही एवढी छोटी आहे ती 50-100 एक पिल्ल होती. शपथ पूर्ण आहे बघ. हा आता पटेली दाखव. केवढी मामी, ही गेल्या वर्षीची आहेत ना जी होती ती छोटी? आता 1-1.5 महिन्याची. ओके, ही नवीन आणली काय? गेल्या वर्षी झाली खाऊन. खाऊन पण झाली. शपथ भाई लोक. चला, हे आपल्या मामाचं घर बघितलं तुम्ही आधी पण. चला जाऊया. मी सांगते कोणीच गाडी की. काय बोलतेस तू? हे कुळीद आहे, आपण पिठी बनवतो ना. हा, आता जी आज पिटी खाल्ली ती हा, कुदाची, आणि मग हे ह्याला आता- जोडणार. हे सुकत घालणार आता इथे हा. सगळं, आणि मग ते जोडणार, आणि मग ते कुळीद तयार होणार. मग त्याची पिठी ओके बनवणार. ओके हे काय ओके. मामा घेऊन येतो. हे बघ, हे पूर्ण कुळीद आहे इकडे कुळीद आहे. बघताय तुम्ही. आणि इथे कुळीदाचं जोडलेलं आहे ना हे जोडलेलं काय माहिती नाही. हे बघा. हा, हे बघ, हे बघा. हे बघ असं आहे. हे असं जोडले. आणि हे ह्याला वाढवणार आता, साफ करणार. कसा हवा? मस्त मस्त. हे बघताय बघा. बरं आता
मस्त अशी संध्याकाळ झाली. मामाकडच्या खूप आठवणी आहेत. मी आधी पण व्हिडिओज मध्ये सांगितलंय, तुम्ही बघा नक्की हे व्हिडिओज. नाही तुझा नाही काढलाय मी आता, पण मामा बाय करून टाक येता. चल बाय बाय, भेटूया. बाय मामी. कसला दुधाचं दळलं ना? नको 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 नको, बस बस बस. बाय 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 बाबा. बाय तर करा, हात कर. बाय साबू. नाही नाही बाय बाबू, भेटूया. अरे चालेल, अरे चालेल ना यार, कशाला. नाही चालेल चालेल. एवढी मस्त माणसं आहेत ना आपली, खरंच. किती कोंबडी आहेत बघितली केवढी कोंबडी आहे, दाखवली आल्या आल्या. एवढी कोंबडी आहे, शपथ. मध्ये भरू शकतो. हा तेच बाकी आहे बघ. मामी केवढी आहेत तरी? 1.5 महिन्याची. नाही म्हणजे केवढी आहे ती? 70 कोंबडी. 70 आहेत भाई. प्रत्येकाने मामीला कॉन्टॅक्ट करा. मामीचा नंबर इकडे टाकतो, मामीचा नंबर इथे टाकतो स्क्रीनवर. गावठी कोंबडी अस्सल खायला मजा येईल. आणि गणपतीच्या आधी खा. श्रावणाच्या आधी खा. चला मस्त सनसेट झालाय. हा मामी ये तिकडे, या ना काहीतरी घरी. मामा चल ना, ये ना तिकडे, ये ना. हे कलमाचे आंबे केवढे लागलेत बघा, हे बघा केवढे लागलेत. जिकडे कॅमेरा जाईल तिकडे आंबे आहेत. हे बघा केवढा आहे बघा, आई शपथ. बघ ना केवढे आहेत. ओ हे पूर्ण झाड भरलंय भाई लोक, पूर्ण मस्त असतं. पूर्ण मोठे ना, म्हणजे एप्रिल मध्ये पूर्ण मोठे असतात ना. आता हे कैरी होतील मार्च मध्ये ना, मार्च मध्ये कैरी होतील आणि नंतर मग फुल कलमाचे आंबे कडक. अगं आल्यावरती इथे खाऊ आम्ही, नको देऊ. अगं नाही आता येऊ. अरे बाबा हे बघ केवढे आहेत बघ, हे काढलेत. पिकलेलं नाही काढले तू, पिकलेलं ठेव. हीच आहे आपली श्रीमंती भाई, शपथ कोकणकरांची. बघा केवढी आहे बघा. काजू आणि हे चिकन मध्ये ना, चिकन आणि आपली बटाची भाजी ना. आई नको आई, अरे घरी भाजी करूया. आता आपण जातोय आईच्या सर्वात लहान बहिणीकडे, मंगल मावशी म्हणून आहे. आणि ती इथे मालवण साईडला ह्याला डिकवलला. आता इथून कसार पाट्यावरून आम्ही आतमध्ये जाऊ आणि तिथून मग आता डिकवलला जाऊ. तर पहिल्यांदाच तिचं घर किंवा तिला भेटणं ह्याच्यामध्ये दिसेल ब्लॉग मध्ये. आणि खूप खूप गोड आहे मावशी ती, खरंच. तर मस्त रोड आहे आणि मला संपा साईडलाच पाणी आहे मस्त. हो हो हो, खतरनाक वाईब आहे. हा प्रथमेश परब इथे नाव आईने ओळखलं बरोबर. परब ब्रदर्स भाई, संकेत, वेदू या इथे लवकर. बाय. बसलीस, घेतलीस म्हणजे हे घेतलंस दूध. चला निघूया. 5 मिनिटावरती घर आहे. 5 मिनिटाच आहे. ते लावलं नाही बाय, लावलं नाही. बाय दरवाजाला आकडाची ही झालेली आहे. आई ते बघतात आहे, फटाफट काढा. 2 काय 3 बाय. आणि मावशीला आहे ना मस्त 2 मुलं आहेत, एक ओंकार आणि एक पार्थ. दोघं पण एवढे मस्त आहेत ना, काय बोलू मला दोघांना. कोंडस बघतात मावशी. ती काय ते आजी बोलते. हे बघा घर एवढं मस्त आहे ना. आजी कशी आहे, बरे ना. हे बघा समोर. अगं ये तर बाहेर, तू एवढी फेमस आहे, तू इन्स्टावरती. मग तो पण कुठे गेला आपला. अरे बादशाह बघतोय असा भाई, यांचे रील आहेत, ते रील जाऊन बघा तुम्ही. कोकणची माझं साधी बुडी असं रील आहे. काय होते मावशी, कशी आहे, ठीक आहे ना. पाय पडतो बाबा, मोठी माणसं बाबा. और भाई काय म्हणतो, कसं आहे, हाय करून टाक. हाय ओंकार, हाईट वाढली बे, हाईट वाढली यार. काय मस्त. पप्पा कुठे, हा कसं आहे, ठीक. मस्त असं घर, देवारा बघा. हा वा. घर भेटायचं दादा. कुठे आला आता, इकडे खाली असतो तुमच्याकडे. किती लांब आहे इथून. माझा पेटवणं. कोण कोण आहे तुमचे मित्रच ना सगळे ना. चल भेटूया आपण. बाय बाय. एकदम फुल एकदम हे ऍक्टिव्ह आहे, खतरनाक ऍक्टिव्ह आहे. ह्याचे रील हे ते त्या जोक बघितला ह्याचा तू.
रेडे देत नाही पाहुणे येले काय घेऊन ये म्हणून काही रेडो दूध देणार ना. भाई लोक एवढा ऍक्टिव्ह आहे ना. आणि हा पण ह्याचा तर खूप फेमस झाला मसनात वाला पार्थ पण तेव्हा. हा हा मस्त असा देवार आहे. आणि किती वर्ष जुना आहे काय माहिती आहे पार्थ? हा खूप वर्ष ना बाबा. मस्त आहे ना भाई. मडपी बघितली? हा मस्त पॅच आहे. प्रत्येक गावाचं वाडीचं एक वैशिष्ट्य आहे ना, तसं इथे तरी मला वाटतं की मस्त असा पॅच आहे. आणि साईडला घर आहेत सगळ्यांचे आहेत ना. साईडला घर आहेत म्हणजे एकदम जवळजवळ घर आहेत. आणि मस्त प्रत्येक ह्याच्या जागी आहे ना बघा ना मस्त एकदम हे ठेवलं पंत्या ठेवल्यात बघा ना फुल. हे बघा त्यांनी ठेवले तिथे परत आतमध्ये अजून इकडे वाडी आहे खाली. ऍक्च्युली दिसत नाही म्हणून लाईट्स खूप कमी आहेत. असं मस्त घर आहे मावशीचं. वरती पण आहे पण वरती आता काळोख झालंय म्हणून नाही जात आहे. तर मावशीला बाय करूया बिकॉज सगळे ब्लॉग बघतो. आवडतं तुला कुठला आत्ता देवाचा चालू आहे तो आवडता? शिमगा बघतोय गावाचा तिकडे कालचा बघितला? मिनी ब्लॉग बघतो की नाही? मिनी ब्लॉग रील्स आणि बघतो. अरे यार मस्त. आपण पण लवकर व्हिडिओ बनवूया. तू काय येतं हा वैशिष्ट्य हा जे पण काय आहेत ना ऐक ना. ओमकार खरंच बोलता. ओमकार असं मी ओमकार बोलतो म्हणून चालू कर. असंच चॅनल बघ ट्राय तर कर. असं ट्राय कर ना ब्लॉग साठी चालू कर असं टाइमपास. आई शपथ तू बोल ना बे. आणि बोल लाईक शेअर ये ब्रो. बोल ना ब्रो. कडक आजी या फोटो काढे चला. अरे फुला हाय करून टाका. बाय बाय कर. बाय भेटू. बाय कर सगळ्यांना. चला आजी काळजी घ्या. बाय. इकडे सेम पण दिसतात बऱ्यापैकी दिसतात. त्यांचे जे हे गाल जे मला भेटले ते बघ. मला एक फोटो काढून टाकू लगेच. हात ठेवा एकमेकांवरती. ओहो हसतात एकमेकांकडे बघा. आता हसा 1 2 3 हसा. चला मावशी बाय बाय. भेटूया. बाय पार तू येतोय वरती. पार बोलतोय तू येतो. चलो बाय मावशी काळजी घ्या. भेटूया. फोन आमच्या लागत नाही. चल भेट बहिणी यार. बहिणींचं प्रेम म्हणजे काय बोलू तुम्हाला. आईला आहेत 6 बहिणी. त्यांचं प्रेम ना काय बोलू तुम्हाला. चल बाय भेटूया. काळजी घ्या. करंजे मार्गे रोड आहे. हा जो रोड आहे तो करंजे मार्गे. आता घरी चाललोय आम्ही परत. मला फक्त लाईट्स बंद करून दाखवतो. हे बघा ही लाईट झाली बंद. ठीक झाली. काहीच नाही दिसत आहे. हे बघा हे लोक शांत बसून म्हणजे याची फाटली आहे. पण केल्यावर मग टोचन भेटतात. बरोबर मी आता तेच बोलणार होती. काय बोलली? तू बोलता ब्लॉग चालू असताना तू करू नका. चुरचूर कर नका. आम्ही गप्पा बसलो. ते गप्पा बसलात. बरोबर अरे असं काय नसतं रे आई. बोलायचं ब्लॉग मध्ये आम्ही येणार त्याच्यावर. हा येणार तुम्ही लोक. कोणच दिसत नाही पाठचा. ती शांत बसली तरी. तर मित्रांनो मस्त जाऊन आलो आपण आता. गाववाल्यांनो मस्त गाव फिरून आलो.